नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी। तुम्हा सर्वांचं माझ्या या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत। ऐन तारुण्यात तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर मुरुमांचा गोंधळ सुरू होतो आणि हेच ते वय असतं जेव्हा प्रत्येक तरुण तरुणीला आपण सुंदर दिसावंसं वाटतं। तर असं का होतं? तर तारुण्यात काही हार्मोनल चेंजेस होतात आणि हे चेंजेसमुळे चेहऱ्याखालील जे तैलीय ग्रंथी असतात ज्यांना म्हणतात ऑइल ग्लँड्स, त्यामध्येही बदल घडून येतात। तर हे ऑइल ग्लँड्स पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात स्त्रावू लागतात, त्यांचे सिक्रिशन्स वाढतात आणि हे सिक्रिशन्स चेहऱ्याच्या त्वचेवर येतात। पण काही अनपेक्षित अडथळ्यामुळे किंवा वातावरणातील धुळीकणामुळे या स्त्रावांचा मार्ग खुंटतो, काही ब्लॉकेजेस तयार होतात आणि मग मुरुम तयार होतो किंवा त्याला आपण एक्ने म्हणतो किंवा पिंपल्सही म्हणतो। तर ह्या मुरुमांमध्ये जेव्हा जंतूचा संसर्ग होतो त्यावेळेला त्यामध्ये पू तयार होतो आणि जेव्हा पू तयार होतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काळे काळे डाग दिसू लागतात। तर ह्या डागांचं स्प्रेड होणं किंवा हे डाग अधिक प्रमाणात वाढू नये किंवा इवन मुरुम सुद्धा जास्त प्रमाणात वाढू नये याची काळजी आपण घ्यायला हवी। तर आज आपण असेच काही उपाय पाहणार आहोत आणि आपण मुरुम व डाग दोन्हीही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तारुण्य पिटिका किंवा मुरुम ज्याला आपण पिंपल्स म्हणतो ते कधीही नखाने कुरतडू नयेत किंवा फोडू नयेत। नख आणि चेहऱ्याच्या संपर्कात येणारे हात रुमाल, टॉवेल, उशीचे कव्हर, नॅपकिन इत्यादी स्वच्छ ठेवावे। मुरुमांना वारंवार स्पर्श करू नये। चेहरा दिवसातून 2 ते 3 वेळा धुवायला विसरू नका। बऱ्याच वेळा अनियमित मासिक स्त्राव, मानसिक ताणतणाव, राग, लोभ इत्यादीमुळे सुद्धा पिंपल्स वाढू लागतात। असे होऊ नये म्हणून काळजी घ्यावी। आहारात पालक, कोबी, गाजर याचे प्रमाण जास्त असू द्यावे। वेळ प्रसंगी व्हिटॅमिन ए च्या गोळ्यांचाही वापर आपण करू शकतो। पिंपल्स होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागरण टाळणे। शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी। तळलेले पदार्थ, चहा, कॉफी इत्यादी गोष्टी आपण होता होईल तेवढ्या कमी घ्याव्यात आणि पालेभाज्या व फळे यांचा भरपूर उपयोग करावा। नेक्स्ट, चेहऱ्यावर अधिकाधिक सौंदर्य प्रसाधने म्हणजे आपण जे कॉस्मेटिक्स वापरतो, काही आपण मेकअपसाठी जे काही वापरतो, क्रीम्स, पावडर्स किंवा निरनिराळ्या साबणांचाही उपयोग आपण करतो, ह्या गोष्टी आपण होता होईल तेवढ्या कमी करायच्या आहेत आणि जर टाळता येत असेल तर अगदी चांगलं। कारण ह्या पदार्थातील जे रासायनिक द्रव्य असतात, जे केमिकल्स असतात त्यामुळे पिंपल्सची वाढ होते किंवा तयार होतात। कारण हे जे क्रीम्स वगैरे आहेत ते त्या ग्रंथींची जी वाट असते ते ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळेच मुरुम किंवा पिंपल्स तयार होतात। रक्तामध्ये जो दोष निर्माण होतो तो प्रामुख्याने अधिकाधिक नशेचे पदार्थ, तिखट मसाले, मांस-मासळी, चॉकलेट, बिस्किट इत्यादी यांच्या सेवनामुळे होतो आणि त्या रक्त दोषातूनच मुरुम तयार होतात। म्हणून खाण्यावर किंवा आहारात थोडा नियंत्रण ठेवावा। तसं जर चेहऱ्यावर गर्दी केलेली असेल तर चेहरा अतिशय सौम्य स्वरूपाच्या बेबी सोपने धुवावा आणि धुताना मात्र थोड्या कोमट पाण्याचा उपयोग करावा। त्यानंतर स्वच्छ कोरड्या मऊ टॉवेलने चेहरा टिपून पुसावा, अगदी घासू नये। आणि त्यानंतर जर आपल्याला शक्य असल्यास सौम्य दर्जाचे मॉइश्चरायझर आपण चेहऱ्यावर लावू शकतो। चेहऱ्याच्या त्वचेची जे ब्लॉकेजेस आहेत ते ओपन अप करण्यासाठी आपण पाण्याची वाफ घ्यावी अधूनमधून आणि मग चेहरा मऊ टॉवेलने किंवा कापसाने टिपून पुसावा। कडुलिंबाचा पाला वाटून त्यात थोडे बेसन व पाणी घालून किंवा दूध घालून जर हा लेप आपण आठवड्यातून चेहऱ्यावर 2दा लावला तर बऱ्यापैकी पिंपल्सवर कंट्रोल येतो। कोरड्या त्वचेवर जर पिंपल्स होत असतील तर बर्फाचा खडा आपण बर्फ थोडासा चेहऱ्यावरून फिरवावा आणि मग टिश्यू पेपराने किंवा कापसाने किंवा टॉवेलने सुद्धा आपण पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावून ठेवायचं। त्यामुळे बऱ्यापैकी पिंपल्सवर कंट्रोल येतो। तर हे सगळे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग असतील तेही कमी होतील आणि मुरुमाची वाढही हळूहळू कमी होईल। धन्यवाद।